खड्डे खोदो आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग. चामुंडा माता मंदिर पुलाचे काम त्वरित सुरू. शहर दि. 29 सप्टेंबर 2025 शहरातील चामुंडा माता मंदिराजवळील पुलाच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मानवाधिकार मिशन यांच्या वतीने देण्यात आलेल्या खड्डे खोदो आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी तातडीने दखल घेतली आहे. आंदोलनाचा इशारा मिळताच कुठलाही विलंब न लावता पुलाच्या दुरुस्तीचे रिपेअरिंग काम त्वरित सुरू करण्यात आले आहे. या जलद कृतीबद्दल परिसरातील नागरिकांनी MTS 24 न्यूज धडक बेधडकचे संपादक महेंद्र सूर्यवंशी यांचे विशेष आभार मानले आहेत. आंदोलनाचा इशारा ठरला. कळीचा मुद्दा. गेल्या अनेक दिवसांपासून चामुंडा माता मंदिराजवळील पूल पूर्णपणे खराब झाला होता. पुलावर मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अपघातांचा धोका वाढला होता. तरीही नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत होते. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मानवाधिकार मिशन या संघटनांनी एकत्र येऊन नगरपालिकेच्या दालनात खड्डे खोदो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासकीय कामकाजात लक्ष वेधणाऱ्या या अनोख्या आंदोलनाची बातमी MTS 24 न्यूज धडक बेधडकने प्रभावीपणे प्रकाशित केली. बातमीमुळे प्रशासनावर दबाव. MTS 24 न्यूज धडक बेधडकचे संपादक महेंद्र सूर्यवंशी यांनी ही समस्या सातत्याने उचलून धरल्यामुळे आणि आंदोलनाच्या इशाऱ्याला ठळक प्रसिद्धी दिल्याने नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक राजकीय नेत्यांवर जनमताचा दबाव वाढला. तात्काळ हालचाल. आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर नोंद घेत नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित हालचाल सुरू केली. कोणत्याही वादात न पडता जनहितार्थ हे काम लगेच मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. दुरुस्ती सुरू. इशाऱ्यानंतर लगेचच चामुंडा माता मंदिर जवळील पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिक म्हणतात, MTS 24 न्यूज धडक बेधडकमुळेच काम झाले. पुलाचे काम सुरू झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुलाचे काम सुरू झाल्याचे श्रेय नागरिकांनी प्रामुख्याने MTS 24 न्यूज धडक बेधडकचे संपादक महेंद्र सूर्यवंशी यांना दिले आहे. जर MTS 24 न्यूज धडक बेधडकने ही समस्या धडकपणे उचलली नसती आणि आंदोलनाच्या इशाऱ्याला प्रसिद्धी दिली नसती तर प्रशासनाने एवढ्या तातडीने काम सुरू केले नसते, अशा शब्दांत नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा घटनाक्रम दर्शवतो की लोकशाहीत जागरूक नागरिकांचा दबाव आणि प्रभावी माध्यम महत्त्वाची भूमिका बजावतात. आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे आणि माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे